राज्यातील अनेक भागात अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा. मका, गहू, हरभरा, कांदा पीक धोक्यात. शेतकरी चिंतेत. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक. युद्धात इराणला साथ द्यायला हवी होती. भविष्यात भारताला त्रास होईल. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका. तर महाराष्ट्र नेक्स्ट या नव्या वेबसाईटची घोषणा. एकविसाव्या दिवशीही युद्ध सुरूच. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 1444 इराणी नागरिकांचा मृत्यू. तर तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांवरच्या हल्ल्यामुळे जगासमोर ऊर्जा संकट. चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण. लाखो भीम अनुयायी महाडमध्ये दाखल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाडमध्ये उपस्थित राहणार. आरकॉम कर्ज प्रकरणात अनिल अंबानींची तब्बल 7 तास सीबीआय चौकशी. 2929 कोटींचं नुकसान झाल्याची एसबीआयची तक्रार. निधीची अफरातफर आणि गैरव्यवहार केल्याचा अंबानींवर आरोप. इराणनं अमेरिकेच्या F-35 या स्टेल्थ लढाऊ विमानाला लक्ष्य केलं. हल्ल्यानंतर या लढाऊ विमानानं अमेरिकेच्या तळावर आपत्कालीन लँडिंग केलं. सध्या वैमानिकाची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत अमेरिकेनं असा दावा केला होता की जगातील कोणतीही रडार किंवा हवाई संरक्षण या अदृश्य विमानाला शोधू शकत नाही. या अमेरिकेच्या दाव्याला इराणनं या कारवाईनं मोठं आव्हान दिलेलं आहे. तर या F-35 विमानाच्या अत्याधुनिकतेबाबत अमेरिकेनं जगभर कोणकोणते दावे केले होते आपण पाहूया. 5व्या पिढीचं अत्याधुनिक बहुउद्देशीय स्टेल्थ लढाऊ विमान. रडारला चकवा देण्याचं तंत्रज्ञान, प्रगत सेन्सर्स आणि सुपरसॉनिक गती असल्याचा अमेरिकेनं दावा केलाय. जमिनीवरच्या हल्ल्यांसह हवाई लढाईमध्ये सुद्धा हे विमान निपुण आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे रडारवर सहज न सापडण्याची या विमानाची क्षमता आहे. प्राट अँड व्हिटनी F-135 इंजिन. विमानाचा वेग सुमारे 1960 किलोमीटरहून अधिक आहे. अत्यंत प्रगत सेन्सर फ्युजन तंत्रज्ञानामुळे सगळ्याच सेन्सर्सची माहिती एकत्रितरित्या वैमानिकाला सादर होते. विमानाच्या अंतर्गत भागात क्षेपणास्त्र, बॉम्ब वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे स्टेल्थ आकार कायम आहे. तर एकीकडे आखातातलं युद्ध संपण्याची चिन्ह दिसत नाहीत आणि दुसरीकडे पाकिस्तान अफगाणिस्तान संघर्षही सुरूच आहे. तालिबानचा सर्वोच्च नेता हिब्तुल्ला अखुंदजादा यांनी ईद अल फित्रत निमित्त कंदहारमधील ईदगाह मैदानावर बोलताना पाकिस्तानवर आगपाखड केली आहे. पाकिस्तानचे हवाई हल्ले किंवा तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे ते घाबरणार नाहीत आणि अशा दबावामुळे त्यांची भूमिका बदलणार नाही असं अखुंदजादानं म्हटलंय. लष्करी शक्तीची भीती वाटत असती तर तालिबाननं नाटो आणि पाश्चात्य सैन्यासमोर केव्हाच गुडघे टेकले असते, मात्र तसं झालं नाही. त्यामुळे पाकिस्तान सैन्याला आम्ही भीक घालत नाही असं तालिबाननं म्हटलंय. अखुंदजादानं कंदहारमधील मशिदीच्या मिनारावरून आपलं ईदचं प्रवचन दिलंय. आणि यानंतर राज्यातल्या काही बातम्या. राज्यातल्या अनेक भागामध्ये अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा सुरूच आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. पुढील 1 ते 2 दिवस हा धोका कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर अधिक आहे. बीड, धाराशिव, जालना, वाशिम, नांदेड आणि सांगली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलाय. सोसाट्याचा वारा आणि गारांच्या वर्षावामुळे रब्बी पिकांसह फळबागांचं अतोनात नुकसान झालंय. ही 3 दृश्य आपण पाहतोय. बीडच्या डोंगरपट्ट्यात गारांचा खच पडलाय. नंदुरबारमध्ये पावसासह गारपीट झालेली आहे.
तर अमरावतीमध्ये देखील पाऊस आणि गारपीट झालेली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये या पावसाचा अवकाळीचा जोर आपल्याला अधिक असल्याचं पाहायला मिळतंय. इराणनं इस्रायलवरती जोरदार हल्ले सुरू ठेवलेत. इराणनं इस्रायलची राजधानी जेरुसलेमवरती इस्रायलचं महत्त्वाचं शहर असलेल्या जेरुसलेमवर क्लस्टर बॉम्बनं हल्ले केलेत. काही इराणी क्षेपणास्त्र इस्रायलनं हवेतल्या हवेत नष्ट केली आहेत, तर काही क्षेपणास्त्रांनी लक्ष्याचा वेध घेतल्याची माहिती आहे. इराणच्या हल्ल्यानंतर जेरुसलेममध्ये जोरदार सायरन वाजत होते. जेरुसलेममधल्या बेत शेमेश भागात हानी झाल्याची माहिती आहे. जेरुसलेममध्ये एका तासात तब्बल 4 वेळा हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजलेले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या युद्धाची 3 उद्दिष्ट जाहीर केली आहेत. इराणला अण्वस्त्रधारी राष्ट्र बनण्यापासून रोखणं, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचं संकट टाळणं आणि इराणच्या जनतेचं स्वातंत्र्य यासाठी हे युद्ध सुरू असल्याचं नेतन्याहूंनी म्हटलंय. इराण विरुद्ध अमेरिका संघर्ष आणखी अकराळ रूप घेणार असल्याची भीती व्यक्त केली जाते. याला कारण ठरतंय अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचं वक्तव्य. सर्वात मोठा हल्ला केला जाईल अशी धमकी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी दिली आहे. आतापर्यंत इराणमधील 7,000 ठिकाणांवरती हल्ले करण्यात आलेत. तसंच इराणची ताकद सातत्यानं कमी होत असल्याचं पीट हेग्सेथ यांनी म्हटलंय. तर इराणनं लोकांपेक्षा शस्त्रास्त्रांवर अधिक खर्च केल्याचा दावाही त्यांनी केलाय. हेग्सेथ यांच्या या वक्तव्यामुळे तणाव आणखी वाढणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. जगभरात युद्धामुळे चिंता वाढलेली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी युद्धासंदर्भात भारतानं घेतलेल्या भूमिकेवर भाष्य केलंय. शिवतीर्थावर पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला. भारतानं इराणला साथ द्यायला हवी होती, भविष्यात याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही यावेळी राज ठाकरेंनी दिला. जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती. या देशामध्ये येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देतात. जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला. युद्धाचा फटका साखर उद्योगाला बसतोय. सरकारनं साखर निर्यातीची परवानगी दिली, मात्र युद्ध सुरू असल्यानं भारताची साखर मोठ्या प्रमाणात समुद्रात अडकून असल्याचं साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. साखर उद्योगाशी निगडीत एक महत्त्वाची बैठक सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणार आहे. तर पुढचा सीझन सुरू करायचा असेल तर सरकारनं मदत करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले. साखर उद्योग अडचणीत आहे, त्यामुळे सरकारनं 500 रुपये अनुदान प्रति टन द्यावं, तसंच राज्य सरकारकडे 7 मागण्या करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलंय. तर आगामी काळात अमित शहा यांना भेटून आम्ही 3 मागण्या करणार असल्याचं ते म्हणाले. युद्धाचा फटका साखर उद्योगाला देखील बसत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. साखर उद्योगातील विविध अडचणींसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक सोमवारी पार पडते आणि याच विषयी बोलण्यासाठी साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत. खरं तर काही दिवसापूर्वी तुम्ही या संदर्भात भाष्य केलं होतं की काय नेमक्या साखर उद्योगापुढच्या अडचणीत आणि त्या निमित्तानं तुमची मुख्यमंत्र्यांची बैठक आहे. नाही, मी मागच्या 8 दिवसापूर्वीच आपल्या एबीपी माझाला पण मी सगळी गोष्ट विस्तारानं सांगितली होती आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं होतं. त्या पत्रानुसार सोमवारी दुपारी 2 वाजता विधान भवनच्या मंत्री समितीच्या सभागृहामध्ये ही बैठक लागलेली आहे. आम्ही त्यांना एक 7 विषय दिले त्यांच्यासमोर चर्चा करण्यासाठी. एक तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची FRP ही जवळपास 7,000 कोटीपर्यंत द्यायची राहिलेली आहे. कामगारांचे पगार 600 कोटीपर्यंत द्यायचे राहिलेले आहेत आणि तोडणी वाहतुकीचे जवळजवळ 1,800 कोटी रुपये द्यायचे राहिलेले आहेत. शेतकरी अडचणीत सापडलेला आहे आणि साखरेचे दर MSP वाढवणं, इथेनॉलच्या किमती दर वाढवणं, इथेनॉलचा कोठा वाढवणं, कर्जाचं पुनर्गठन करून देणं, नव्यानं कर्ज उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर आत्मनिर्भर योजनेसारखी एखादी योजना आणून 2 वर्षे मॉरिटरियम, 10 वर्षाची परतफेड
आणि काही केलं तरी भांडवली गुंतवणूक ही आपल्याला आणि वर्किंग कॅपिटल ही अडचण आहे. नाहीतर पुढच्या वर्षीचे सीझन सुरू करायला मला वाटत नाही फार अडचणी सगळ्याच साखर उद्योगासमोर आहेत. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. संभाव्य इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील बारीपाडा, मोहगाव, सावडीपाडा या 3 गावांनी इंधन बचतीसाठी पुढाकार घेत एलपीजी गॅसचा वापर पुढच्या 6 महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयासाठी विशेष बैठकीत 3ही गावातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशहित सर्वोच्च ही भूमिका घेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. गावकऱ्यांनी पारंपरिक चुली, लाकूड आणि गोवऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून धूरमुक्त चुली आणि पर्यावरणपूरक इंधन वापरावरही भर दिला जाणार आहे. आमच्या या गावांमध्ये जवळपास 450च्या आसपास गॅस आहेत किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे आम्हाला योजनेमध्ये मिळालेले गॅसेस आहेत ते आहेत. ते असं ते सगळे आम्ही 6 महिन्यापर्यंत ते गॅस भरणार नाही असं गावकऱ्यांनी हे सांगितलं की आपण जे आपले जे भाऊबंद आहेत सिटीमध्ये राहणारे तर त्यांना ते चुली पेटवता येणार नाही अशाने आपली एक छोटीशी एक मदत होईल. त्या अनुषंगाने आम्ही गॅस घेणे 6 महिन्यापुरतं बंद केलं आहे. नाशिकच्या सिन्नर शहर आणि ग्रामीण परिसरात काल संध्याकाळी हवामानात अचानक बदल होऊन अवकाळी पावसानं जोरदार एंट्री केली. कडक उन्हाच्या चटक्यानंतर अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी धावपळ उडाली तर शेतकऱ्यांचीही तारांबळ झाली. ग्रामीण भागात या पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं असून कांदा, गहू आणि हरभरा ही पिकं काढणीच्या अवस्थेत असताना आलेल्या या पावसानं या पिकांचं मोठं नुकसान झालं. पीक हातातून जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होती. नाशिकमधील देवळा तालुक्यातील उमराणे परिसरात काल संध्याकाळी अचानक हवामानात बदल झाला. गारांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा, द्राक्ष आणि डाळिंब पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून शेतकरी वर्ग चिंतेत सापडलाय. दरम्यान जोरदार पावसामुळे आठवडे बाजारात धांदल उडाली आहे तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्यानं अंधाराचं वातावरण पाहायला मिळालं. मालेगाव शहरासह परिसरात काल वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं रस्त्यावर कोसळली आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका कांदा आणि इतर पिकांना बसला असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. दरम्यान बस स्थानक परिसरात पावसानं प्रवाशांचीही मोठी धावपळ उडवली. जळगावच्या 40गाव तालुक्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. काल संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान अचानक वादळी वारा आणि जोरदार पाऊस सुरू झाला. ऐन काढणीच्या तोंडावर आलेली मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, मोसंबी या पिकांचं मोठं नुकसान झालंय. 40गाव तालुक्यात प्रामुख्यानं दहिवद, राजमाने, दरेगाव, धामणगाव आणि लोंढे या गावामध्ये वादळी वारा आणि पावसाचा जोर होता. या भागातल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. या पावसामुळे आणि या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात जास्त पाणी आहे. जिल्हा प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की आपण तात्काळ पंचनामे सुरुवात करावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती भूमिका घ्यावी. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी आणि परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. हवामान विभागानं 16 ते 20 मार्च दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार काही भागात हलका तर काही भागामध्ये वादळी पाऊस झाला. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा काढणीला आलेला गहू, हरभरा, भुईमुग, तूर पिकांसह चारा पिकांचंही मोठं नुकसान झालंय. बीडच्या केज तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं केज तालुक्यातील विविध पिकांचं नुकसान झालं. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीनं आंब्याचा मोहोर खराब झाला असून गहू, ज्वारीसारख्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतातील भाजीपाल्यालाही याचा फटका बसल्यानं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. नंदुरबारच्या सातपुडा परिसरात अवकाळी पावसानं तडाखा दिलाय. धडगाव तालुक्यातील भमाना परिसरात मुसळधार पावसासह तुफान गारपीट झाली असून सगळीकडे गारांची पांढरी चादर पसरली आहे. या आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला कैरी आणि आंबा पीक मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. सततच्या हवामान बदलामुळे तिथले आदिवासी शेतकरी आणि बागायतदार मात्र पूर्णतः हवालदिल झाले. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात गारांचा वर्षाव देखील झाला.
त्यामुळे ज्वारी केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. तसंच काढणी सुरू असताना हळद भिजल्याची घटना घडली आहे. रोळगी, सोनाळा, चाभरा, खैरगाव आणि निमगाव या गावच्या शिवारामध्ये पावसाचा जोर काहीसा अधिकचा होता. त्या भागातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. हवामानातील उल्लेखनीय घडामोडींमुळे राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा बसतोय. काही भागात गारपीट होतीये. हे बदल पुढचे 24 तास कायम राहणार आहेत. आजही मराठवाड्यासह विदर्भात काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी असेल. मुंबईतही शुक्रवारी पावसाचा अंदाज आहे. सकाळी उपनगरात पावसाची हजेरी लागेल अशी शक्यता आहे. हवामानातल्या बदलामुळे कमाल तापमानात घसरण झाली असून नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळतोय. तर 21 मार्च नंतर हवामानात बदल होतील आणि पावसाचा जोर ओसरला तर 22 पासून 25 मार्चपर्यंत कमाल तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे. सोलापूर शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. रात्री 12 नंतर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्यानं शहरातल्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक होणार आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं सत्ता समीकरणाच्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं जिल्हा परिषद सदस्यांना गेल्या 35 दिवसांपासून अज्ञात स्थळी हलवलं होतं. त्यामुळे अज्ञात स्थळी असलेले 36 सदस्य सत्ता स्थापन करणार का की यातील काही सदस्य भाजपच्या गळाला लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. निवडणुकीच्या काळात आपल्याला अनेक जण संपवायला निघाले होते असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. एकट्या धनंजय मुंडेंना बदनाम करण्यासाठी मोठमोठे नेते सर्व काही करत होते असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. माध्यमांमधूनही आरोप होत असताना परळीची जनता पाठीशी उभी राहिली आणि निवडून आलो असंही धनंजय मुंडे म्हणाले. महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती आज महाडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज रायगड दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत मंत्री संजय शिरसाट, उदय सामंत, भरत गोगावले, आदिती तटकरेही उपस्थित राहणार आहेत. चौदार तळ सौंदर्यीकरण आणि पाणी शुद्धीकरण या कामासाठी शासनामार्फत 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. या कामाचं भूमिपूजन केलं जाणार आहे. तसंच हजारो भीम अनुयायी महाडमध्ये दाखल झालेत. महाडमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी. महाड येथील ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या माध्यमातून आपण बघितलं तर आज राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर विविध खात्याचे जे मंत्री आहेत ते आज महाड येथे दाखल होणार आहेत. आपण बघितलं तर राज्यभरातनं देशभरातनं आलेले भीम अनुयायी आहेत ते चौदार तळ्यावर सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते. आपण बघितलं तर समोर हेच ते चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती या ठिकाणी पुतळा आहे आणि या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी आहे यांनी गर्दी केलेली पाहायला मिळते. थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत ते हेलिकॉप्टरने दाखल होतील आणि त्यानंतर पोलिसांकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सशस्त्र मानवंदना देण्यात येईल आणि त्यामुळे आपण बघितलं तर संपूर्ण आता हे चौदार तळ्याचा जो परिसर आहे तो गजबजून गेलेला आहे. अनेक भीम अनुयायी आहेत ती आता या ठिकाणी चौदार तळ्यावर जी मानवंदना दिली जाईल त्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण दिवसभराचा आपण जर आढावा घेतला तर चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी देण्यात आलेला 55 कोटींचा निधी आहे. या कामाचा देखील या ठिकाणी भूमिपूजन समारंभ आहे तो पार पडणार आहे आणि त्यामुळे थोड्याच वेळात विविध खात्याचे मंत्री आहेत ते चौदार तळ्यावर दाखल होतील. गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड. यावेळेला स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचे काही मंत्री, आमदार, खासदार हे सगळे येणार आहेत आणि चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते होणार आहे. नाशिकचा विकृत भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील खबरदार पुढारी या स्थानिक वृत्तपत्रात अशोक खरातचं थेट नाव न घेता कॅप्टन भोंदूबाबा या मथळ्याखाली वर्षभरापूर्वी वृत्त छापून आलं होतं। या बातमीत नाव न घेता खरातच्या कारनाम्यांचा उल्लेख करण्यात आला होता। त्यावेळी मात्र अशोक खरात यांना वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली होती। यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे चाकणकर यांनी खरंच अशोक खरातचे काळे कारनामे त्यांना माहीत नव्हते का असा प्रश्न उपस्थित होतोय। काय नेमकं घडलं होतं? हा लेख तुम्ही जो छापला तो कोणत्या माहितीच्या आधारावर? खरं तर आपण 1 वर्षापूर्वी लैंगिक शोषणासंदर्भात दैनिक खबरदार पुढारी हे माझं वृत्तपत्र आहे, याच्यामध्ये मी बातमी प्रसिद्ध केली होती। तर ही बातमी अशी होती, महिलांचे लैंगिक शोषण करणारा लिंग पिसाड भोंदू कॅप्टन बाबा, खबरदार पुढारी करणार पोलखोल, अनेक मंत्री, सरकारी अधिकारी, महिला कर्मचारी कॅप्टन भोंदू बाबाच्या भक्त। ही बातमीमध्ये मी कुठेही कॅप्टन खराचं नाव छापलेलं नव्हतं। मी फक्त भोंदू कॅप्टन बाबा लैंगिक शोषण करतो असं छापलं होतं। मग ह्या बातमीत कॅप्टन खरातापर्यंत गेली। कॅप्टन खरात तोच स्वतः अशोक खरात म्हणला मी कॅप्टन आहे। त्यांनी वावी पोलीस स्टेशनला माझ्यावर दखलपत्र गुन्हा दाखल केला आणि त्याच्या देवस्थानावर असल्या चाकणकर बाईनं मला त्या ठिकाणी कॉल करून असं प्रेशराईज केलं। एवढं करून त्यांनी मला नोटीस दिली का तुम्ही या बातमीचा 4 दिवसाच्या आत मला खुलासा जर दिला नाही तर मी तुमच्यावर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करीन। त्याचं पत्र देखील श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन दिलं त्यांनी का या संपादकावरती सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करा। एखादा पत्रकार एखाद्या प्रकरणाला जर वाचा फोडत असेल तर मग आयोगाचे अध्यक्ष त्या ठिकाणी पत्रकाराचा गळा घोटण्याचं काम, पत्रकारावर प्रेशर आणण्याचं काम, दबाव आणण्याचं काम चाकणकर करताय। आणि कॅप्टन खरात यांनी मला तुम्हाला तारीख वेळ दाखवतो, तब्बल 5 कोटी रुपयाचा ह्या तारखेला त्यांनी 4/4/2025 रोजी दत्तात्रय खेमनर संपादक खबरदार पुढारी कॅप्टन अशोक खरात हा हे बघा या तुमच्या समोर दाखवतोय, हा 5 कोटी रुपयाचा आकडा, 5 कोटी रुपयाची आब्रूनुकसानीची नोटीस मला त्या ठिकाणी दिली। मी तर सरकारला अशी विनंती करेन आणि ज्या महिला कॅप्टन खरातच्या ज्यांनी अत्याचार झालाय त्या महिलांनी समोर येऊन आता काही महिलांनी फिर्याद देणं गरजेचं आहे। वर्षभरापूर्वी जर या प्रकरणाशी निगडीत सखोल चौकशी झाली असती तर हा गुन्हा किंवा अशोक खरात यांचे कारनामे तेव्हाच बाहेर आले असते हे मात्र निश्चित। नितीन ओझा, एबीपी माझा, श्रीरामपूर, अहिल्यानगर। तर अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 आठवड्यांपूर्वीच कारवाईचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 आठवड्यांपूर्वी संबंधित प्रकरणात लक्ष घातलं होतं। इतर कोणाला कळण्यापूर्वी या प्रकरणी पोलीस महासंचालकांशी बोलून कारवाईचे आदेश दिले होते। संबंधित प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवरती शक्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश या प्रकरणात दिले गेले। या प्रकरणात महत्त्वाचे सगळे पुरावे, व्हिडिओ क्लिप या सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर खळबळजनक ट्विट केलंय। या ट्विटमध्ये त्यांनी VSR कंपनीच्या विमानासोबतचा फोटो शेअर करत खरातचे कंपनीचे मालक VK सिंग यांच्याशी संबंध आहेत का याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसंच अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या अघोरी पूजेशीही खरातचा संबंध आहे का याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसंच या प्रकरणी SIT मार्फत सखोल तपास व्हावा अशी मागणी करत महत्त्वाचे धागेदोरे मिळतील असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला। दादांचा जो बारामतीचा जो बंगला आहे बारामतीमध्ये सहयोग सोसायटी, त्याच्या समोर पण काही महिन्यांपूर्वी एक अघोरी प्रकार झाला होता, लिंबू मिरची टाकून बाहुली वगैरे ठेवून। आणि देवगिरी जो मुंबईचा शासकीय बंगला आहे तिथं सुद्धा काही अंतरावर हा अघोरी प्रकार झाला होता। आणि हा बाबा जो दिसतो तो VSRच्या विमानासोबत दिसतो, म्हणजे हा VSR व्हेंचर या विमानानं प्रवास करायचा। आम्हाला अशी शंका आहे की VSRचा जो मालक आहे त्या VK सिंगचाही हा गुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही। नाशिकचा विकृत भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे। जर महिलेनं तक्रार केली नसती तर कदाचित अजूनही काही महिला बळी पडल्या असत्या अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली आहे। कसं घडलं, काय घडलं याच्या संदर्भात तर मला माहीत नाही, पण ज्या पद्धतीने त्या भोंदूबाबावर कारवाई झालेली आहे त्या अतिशय योग्य कारवाई झालेली आहे। जर त्या महिलेने तक्रार केली नसती तर कदाचित याच्यापेक्षा अजून जास्त महिलांचं तिथं शोषण झालं असतं। पण सरकारने योग्य वेळेवर त्या भोंदूबाबावर कारवाई केली, मला असं वाटतं हीच खूप मोठी गोष्ट आहे। आणि याच्यातनं लोकांनी एक संदेश घेतला पाहिजे की अशा गोष्टींपासून त्यांनी लांब राहिलं पाहिजे।
अशोक खरातमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार बजाव टाली अशा आशयाची पोस्ट रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. शिवाजी पार्कवर काल पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्रासह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सत्ता हातात घेणारच असा निर्धारही यावेळी त्यांनी व्यक्त केला. राज्यावरच्या कर्जाचं ओझं, तरुणाई भोवतीचा ड्रग्जचा विळखा, राज्यातली वाढती गुन्हेगारी अशा अनेक विषयांवरून राज ठाकरेंनी सरकारला खडे बोल सुनावले. तसंच यावेळी मनसेच्या एका वेबसाईटचंही अनावरण करण्यात आलं. महाराष्ट्रातील जनतेच्या कल्पना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र नेक्स्ट हे नवं व्यासपीठ तयार करण्यात आलंय. आपण जे उभे आहोत हे लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रासाठी उभे आहोत. आणि मी जे बोलतोय तुम्हाला आत्ता हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये. मी जो तुम्हाला शब्द दिलाय या महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी म्हणून आपल्याला जी सत्ता घ्यायची आहे ती सत्ता भविष्यामध्ये आपण हातामध्ये घेणार म्हणजे घेणार. हे मी फक्त तुमच्या टाळ्यांसाठी सांगत नाही, तो माझा आत्मविश्वास आहे. मी एक तुम्हाला सर्वांना आज हात जोडून विनंती करणार आहे, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र घडवला ना, ज्यांनी महाराष्ट्र मोठा केला ना, आणि महाराष्ट्रात आज देखील कृपया आपल्या महापुरुषांकडे आणि कोणाहीकडे जातीने पाहू नका. त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय योगदान दिलं ना ते सर्वात महत्वाचं आहे. हे तुम्हाला त्यांच्या मतांसाठी म्हणून तुम्हाला जातीमध्ये भिडवतायत आणि महाराष्ट्रामधून प्रत्येकाला वेगळं करतायत. हे कृपा करून करू नका. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली आहे. आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय. 3 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची. 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती. 11 लाख कोटी. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं. त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं. मी एक नवीन वेबसाईट आत्ता महाराष्ट्राला अर्पण करतोय. महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्यासमोर उभा करतोय. आत्ता दाखवा रे. याच्यामध्ये हे सुरू झाल्यावरती एक तुम्हाला ऑप्शन्स आहेत, मराठी आणि इंग्रजी. त्याच्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये गेलात की त्याच्या बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे. ही वेबसाईट कशी वापरायची त्याच्यामध्ये आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी म्हणून मी काही खाली विषय दिलेले आहेत. 27 विषय आहेत. मी मध्यंतरीच मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो. या शहरांचा ट्रॅफिकचा प्रश्न, गाड्या, उद्या मी तुम्हाला सांगतो अशी जर परिस्थिती जर अजून एक 5-10 वर्ष राहिली ना, घरातनं निघाल आणि तिकडेच असाल, हलता येणार नाही तुम्हाला. सगळंच गमावून बसतोय आपण, सगळं आपल्या हातातनं गमावून बसतोय. पहिल्यांदा त्या मोबाईल फोनच्या इंस्टाग्राम मधनं बाहेर या. सकाळी संडास नाही, लवकर बाहेर याल. मध्यंतरी ते आमचे ते काही ते रील बाज वगैरे सगळे आले होते. मी माझ्याकडे नव्हतं ते मोबाईलवरती, ते टाकलं, ते गुंतायला होतं त्याच्यात. मी मागे म्हटलं होतं ना, ते डान्स बार बंद झाले ना त्याची लक्षणं आहेत ती. तिकडे ते बंद झालं, इथे मोबाईलवर सुरू झालं. 3 वेळा आजपर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, 3 वेळा. पण या देशामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज आत्महत्या होत आहेत, रोज शेतकरी आत्महत्या करतायत. कोणाला काही पडलेलं नाहीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार निशाणा साधलाय. राज ठाकरे हे संधी साधू असून केवळ सोयीनुसार मराठीचा मुद्दा उपस्थित करतात अशी टीका महाजन यांनी केली. मुंबई गुजरातला गेली अशी विधानं करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आता यशस्वी होणार नाही, कारण जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडालाय असंही महाजन म्हणाले. ठाकरेंनी आता कोणतीही सभा घेतली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
ते यांना एकत्र येऊ द्या, स्वतंत्र घेऊ द्या, अजून काही करू द्या. लोक त्यांच्या मागे नाहीत. लोकांना माहिती आहे संधी साधू आहेत. फक्त वेळ आली की फक्त मराठी करतात. वेळ आली की मुंबई गेली गुजरात गेली असं काहीतरी बडबडतात. लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. आपण महापालिका निवडणुकीत बघितलं, आपण विधानसभेत तर सगळे रेकॉर्ड आजपर्यंत उठले, त्यामध्ये आपण त्या ठिकाणी बघितलं आहे. त्यामुळे त्यांना आता काही करू द्या, काही बोलू द्या, काही बडबड करू द्या, लोकांना कळून चुकलेलं आहे की हे सगळे ढोंगी बाबा आहेत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आज निवड होणार आहे. मात्र सत्ता समीकरणाचं गुपित अजूनपर्यंत उघड झालेलं नाही. काल रात्री उशिरा राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांची त्यांच्या बंगल्यावर चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काही ठरलं हे अजून गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे सदस्य हे 30 दिवसांपासून सुट्टीवर आहेत. सगळे सदस्य आज जिल्हा परिषद इथे येतील. अध्यक्ष कुणाचा होणार याची उत्सुकता आहे. बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्ट संदर्भातली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात कोल्ही बेड्यावरती जलजीवन मिशन अंतर्गत गेल्या 1.5 वर्षांपासून पाणीपुरवठा होत नसल्याचं वास्तव एबीपी माझानं दाखवलं होतं आणि त्यानंतर गेले अनेक महिने झोपी गेलेलं प्रशासन खडबडून जागं झालं. बातमी प्रसारित होण्याच्या दुसऱ्याच दिवशी गावात तुटलेले पाईप जोडण्याचं काम सुरू करण्यात आलंय आणि काल संध्याकाळपासून कोल्ही गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळाला पाणीपुरवठा सुरू झालाय. त्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. मात्र ही कामं आधीच का झाली नाहीत असा सवालही उपस्थित होतोय. 2028 पर्यंत प्रत्येक खेड्यात जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी पाणी पोहोचवण्यासाठी राज्य सरकारनं केंद्रीय जलमंत्रालयाशी करार केलाय. जलजीवन मिशन अंतर्गत कामांची प्रभावी अंमलबजावणी, देखरेख तसंच नळ पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधा पूर्ण करून प्रत्येक ग्रामपंचायतीत घरोघरी पाणी पुरवठ्याचं उद्दिष्ट साध्य करण्याचा या करारामध्ये समावेश आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जालना जिल्ह्यामध्ये रात्री झालेला धुवाधार पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. रात्रीतून पावसाचा बसलेला तडाखा शेतकऱ्यांच्या अश्रूसाठी पुन्हा एकदा कारणीभूत ठरलाय. पावसानं गहू, ज्वारी, हरभरा, बाजरी पिकांसह फळ पिकांचं मोठं नुकसान केलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या एका गावातल्या शेतातलं हे दृश्य आहे. खरं तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघू शकता की हे पीक भुईसपाट झालेलं आहे. ज्वारीचं पीक आहे आणि आता यापासून शेतकऱ्याला एक दाणाही मिळणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे. हीच अवस्था गव्हाची आहे, बाजरीची आहे, यासह इतर फळपिकांची आहे. आंबा असेल, द्राक्ष असेल, ह्यांचा सडा झालेला आहे. अक्षरशः मातीमोल पिकं झालेली आहेत. हे बघू शकता की हे ज्वारीचं पीक आहे, हे पूर्ण त्यांचा जो प्लॉट आहे तो नष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे. दादा, काय हे नुकसान आहे? हे ज्वारीचं नुकसान झालं आमचं. रात्री अवकाळी पाऊस आला अचानक 8 वाजता. आम्हाला घरात जनावर सोडता येणार इतका काही पहिला गाडीचा झपका बी आला. आता हे असं आमच्या ज्वारीचं, गव्हाचं, बाजरीचं, आंब्याचं, फळबागायत हे फार नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी यांचे तत्काळ पंचनामे घ्यावे. माझा गहू गेला, माझी ज्वारी होती ती ज्वारी गेली, हे कांद्याचं पीक होतं ते चाललं गेलं. गाडीच्या फाटक्यामुळं सगळं माझं म्हणजे सगळ्या शेतकऱ्याचं झालं, माझंच नाही. आता त्याला मला तर काहीच सुचना काय करावं काय नाही. आता जर सरकारनं जर दिलं काही थोडं भाऊ तर कसे लेकरं बाळ जगते. न सोसणारं दुःख आहे. न सोसणारं काय तुम्हाला सांगूच वाटत नाही लगे. असं झालं, आता काय करावं काय नाही. माय बाबा आमचा शासनच आहे, सरकारच आहे, त्याला जर मनावर घेतलं तर आमचं कसं सोयीला लागेल. जसं ते शेतात आले आणि एवढं मोठं नुकसान त्यांनी बघितलं, त्यांचे हातपाय गळाले असे त्यांची प्रतिक्रिया आहे. आणि अर्थात अनेक गावामध्ये हा फटका बसलेला आहे. आता सरकारच मायबाप काहीतरी करेल अशा प्रकारची आशा या शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, बदनापूर, जालना. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबई पुणे या 2 बाजूच्या शहरातील अंतर कमी करण्यासाठी आणि वेळेची बचत होण्यासाठी 23.5 मीटर रुंदीचा बोगदा तयार करण्यात येतोय आणि त्यामुळे हा जगातील सगळ्यात जास्त रुंदीचा बोगदा ठरू शकतो. त्यामुळे याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी MMRDCचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. या सगळ्या संबंधी अर्ज केल्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद ठेवणाऱ्या समितीनं मिसिंग लिंक आणि या बोगद्याची पाहणी केली आहे.
उबरवरून मुंबई मेट्रोचं तिकीट बुक करता येणार आहे. मुख्य म्हणजे उबरवरून तिकीट बुक केल्यास प्रवाशांना तिकीट दरामध्ये 50% सूट मिळणार आहे. घाटकोपर वर्सोवा मेट्रोनंतर मेट्रो 2A आणि 7च्या प्रवाशांना या सवलतीचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत एक्स पोस्ट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.